खरे जातीवादी आहेत। आम्ही अजून काही बोलायचं असतं तर अजून 2 शब्द ते बोलतील। भगवानगड हा कायम संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागं आहे आणि सदैव राहील। त्यांनी हे सांगितलेलं की आम्ही गडाला मानणारे गडाचे शिष्य आहोत, अनेक वेळा गडावर येऊन गेलेलो आहोत। फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण अधोरेने आणलेलं आहे आणि संतोष अण्णांनी किती चांगलं काम केलेलं आहे, त्यांच्या ग्रामपंचायतीला किती पुरस्कार आहे त्यांचं त्यांनी सर्टिफिकेट या ठिकाणी आणलेलं आहे। भगवानगड हा त्यांच्या पाठीमागं आहे, ते मूळचे बाबाचेच आहे, ते मला आज कळालेलं आहे। बाबाला मानणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ते 3 पिढ्यापासून वंजारी कुटुंब करते। म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे। याच्या अतिरिक्त जे काही आहे आम्ही बसून बोलू, त्यांना 2 घास खाऊ घालू, भगवान बाबाचा प्रसाद खाऊ घालू, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल, मुलीला शांती मिळेल। तोपर्यंत आपण सगळ्यांनी